ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि यनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधुभगिनींनो, श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या मालिकेतील 88व्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या वर्गात आपण काय चर्चा केली, 15 दिवस आधी हा वर्ग झाला होता. आज योगायोगाने रविवार आहे. योगायोगाने मी म्हणून मुद्दा म्हणतोय की रविवारी आपला हा वर्ग कधी भरला गेलेला नाही आणि तितकीशी नियमितता माझ्याकडून पाळल्या जात नाही आहे. रामकृष्ण संघाच्या जवळपास सर्व केंद्रांमध्ये, सर्व सेंटर्समध्ये, मठांमध्ये, मिशनच्या सेंटर्समध्ये जनरली रविवारी वर्ग होतच होतो आणि ती संध्याकाळी. म्हणून मी म्हटलं की रविवारी आणि संध्याकाळ हा एक योगायोग घडून आलेला आहे. मागच्या वर्गात आपण जे काही चर्चा केली त्याचं थोडीशी आपण उजळणी करूया. भगवान श्रीरामकृष्णांची वेदांत साधना. आणि मागच्या वर्गामध्ये आपण ही चर्चा केली होती की कसं भगवान श्रीरामकृष्णांनी स्वतःचं श्राद्ध म्हणजे संन्यास दीक्षा घेण्याच्या आधी करावं लागतं. तर श्राद्धाचं महत्त्व काय आहे, त्याच्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांनी काषाय वस्त्र, कौपिन आणि शिखासूत्रचं त्याग, हे सगळं आपण त्याची चर्चा केली होती. आणि त्याच्यानंतर भूभुवस्व प्रेषमंत्र तो असतो की सगळ्या प्रकारचे जे म्हणजे पृथ्वी लोकाचे वरचे सगळे जे सुखभोग म्हणजे पृथ्वी तलाचे सगळे सुखभोग आणि त्याच्या वरचे सगळे सुखभोग हे मी त्याचा संपूर्णपणे त्याग करतो, अशी त्यांनी ती काय म्हणतात त्याला एक प्रण केला. म्हणजे प्रत्येक संन्याशाला तो करावा लागतो. आणि प्रत्येक जीवाला मी अभय देत आहे, हा सुद्धा ही एक शपथ घ्यावी लागते. आणि मग नेती त्याच्यानंतर संन्यास दीक्षा झाल्यानंतर, विरजाहोम झाल्यानंतर कसं नेती करून तोतापुरीजींनी भगवान श्रीरामकृष्णांना हे वेदांत तत्व समजवलं की हे शरीर कसं आत्मा नाही, इंद्रिय कशा आत्मा नाही. असं करत करत त्यांनी त्यांचं मन शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धीच्या पलीकडे नेलं. आणि हे सगळं म्हणजे फार सहजगत्या झालं, कारण की भगवान श्रीरामकृष्णांचं मन हे कोणत्याही सांसारिक गोष्टीमध्ये लिप्त नसल्याने फारच कमी वेळात ते एकाग्र होऊन या सगळ्या गोष्टींकडे प्रस्तुत झालं होतं. आणि त्यानंतर पण चर्चा केली होती की आत्मतत्वाचं स्वरूप काय, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त. त्याची मी उजळणी करत नाही, तो फार म्हणजे मोठं एक्सप्लेनेशन होऊन जाईल. आणि कसं देश काल निमित्तच्या पलीकडे हे आत्मतत्व असतं. आणि हे चर्चा करत असताना
मायाची परिभाषा, आपण सर्वजण अज्ञानात आहोत याची पावती काय, तर ती पावती आपण चर्चा करताना बघितलं होतं की आपल्याला जर नामरूपात्मक हे जग दिसतंय, मी वेगळा तुम्ही वेगळे, ह्या बोध आहे आपल्याला आणि हा बोध आपल्याला स्ट्रॉंग आहे एकदम, तर म्हणजेच ही पावती झाली की आपण अज्ञानात आहोत आणि हे भासमान जग घटनपटीयसी माया असा शब्द वापरलाय. आणि विवेक चोडामणीची परिभाषा बघितली होती, पण सन्नापी सन्नापी उभयात्मिकानो भिन्नापी भिन्नापी उभयात्मिकानको सांगापी अनंगापी उभयात्मिकानो सा अद्भुता अनिर्वचनीय. ती कशी आहे की ती अद्भुता आहे आणि अनिर्वचनीय आहे, तोंडाने सांगता येत नाही. भगवान श्रीरामकृष्णांच्या भाषेत जर सांगितलं तर मायाला ओळखलं की ती माया लाजून रस्ता सोडून देते. पण मायाला केव्हा ओळखतो, जेव्हा आत्मज्ञान जागृत होतं. ही सगळी चर्चा आपण मागच्या वेळेस केली होती. एक शेवटचा अजून महत्त्वाचा जे एक बिंदू की जो म्हणजे आपण मायामध्ये आहो याचं पावती अजून एक काय की जोपर्यंत आपल्याला या काळाची, आपण एखाद्या कार्यामध्ये व्यस्त असताना पहा, अनेकदा आपण कालबाह्य होत असतो झोपेत, किंवा सिनेमा बघताना आपलं मन खूप एकाग्र होऊन जातं. आपण शिरतो 12 वाजता आणि 3 वाजता जेव्हा बाहेर पडतो, अरे 3 वाजले, म्हणजे त्या 3 तासाकरता आपण कालबाह्य झालेलो असतो. जरी ही काही ज्ञानाची स्थिती नाही आहे बरं, पण काही क्षणापुरता आपण कालबाह्य होत असतो. तर कालबाह्य होणं म्हणजेच हे तेव्हा शक्य असतं की जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. स्वामीजींचं काही उदाहरण फारच इन्स्पायरिंग आपण बघितले होते मागच्या वेळेस. आपण ज्या जाणीवेतून सध्या या जगाला बघत आहोत बंधू भगिनींनो, ती सगळी ही जी ज्याला म्हणतो की ती जाणीव ती फार टीचभराची आहे, अत्यंत ज्याला म्हणतो की छोटीशी, एकदम अपुरी आहे, अज्ञानाने भरलेली आहे. जेव्हा आपण अनंताच्या बोधातून अनंताचा बोध घेऊ, शब्दांकडे लक्ष द्या बरं, अनंताच्या जाणीवेतून अनंताचा बोध घेऊ. आपण सध्या काय करतोय की आपल्याला 10 लाख लिटर दूध उकळायचं आहे आणि आपल्याला भांडं कोणतं आहे तर आपला मोठा ग्लास घेऊन चाललोय आपण. आता त्या एवढ्याशा ग्लासमध्ये इतकं ते दूध कसं येणार, शक्यच नाही आहे. म्हणजे काय करतोय, टिचभर जाणीवेतून त्या अनंताचा बोध घेण्याचा प्रयत्न करतोय. पण जेव्हा त्या अनंताच्या जाणीवेतून, म्हणजे आपल्या सर्वांमध्ये ती जाणीव आहे, पण ती अत्यंत म्हणजे ज्याला म्हणतो की क्षुद्र आहे, एकदम छोटीशी आहे, त्यातून अनंताचा बोध घेता येणार नाही. ती जी छोटीशी आपली खिडकी आहे तिला तोडावं लागले, तेव्हाच कुठे ते अनंताचा आपल्याला वेध घेता येणार. ही सगळी चर्चा आपण मागच्या वेळेस बऱ्याच डिटेल्समध्ये केली होती. आणि मग हे सगळं सांगितल्यानंतर भगवान श्रीरामकृष्ण हे समाधीमध्ये, म्हणजे त्यांचं मन, एक महत्त्वाचा मुद्दा राहिलाच मागच्या वेळेस जी चर्चा केली होती की भगवान श्रीरामकृष्णांचं मन हे जसंच त्यांनी म्हटलं की तू आता निर्विकल्प स्थितीमध्ये जा, पुरीजींनी म्हटलं ठाकूरांना, तर काही केल्या त्यांचं मन प्रत्येक वेळेस जगन्मातेचं ते जे रूप, सौम्याती सौम्य रूप त्यांच्या डोळ्यापुढे खिळू लागलं. काही केलं ते त्याच्या पुढे जाऊ शकत नव्हते. राजयुगात त्याला रसनिष्पत्ती म्हणतात की आपण एखादी गोष्ट पकडली. भगवान श्रीरामकृष्णांची सगळ्यात मोठी ताकद काय होती बंधू भगिनींनो, की ते जुनं व्यक्तिमत्व सहज मोडू शकत होते. पहा, याच्यावरती मी याच्या आधी पण चर्चा केली होती, पण पुन्हा या मुद्द्यावरती का मुद्दाम भर देतोय की पहा, जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना पहिलं ईश्वर दर्शन प्राप्त झालं, तेव्हा त्यांना अनंताचं ते अनंत समुद्र चैतन्याचं आणि आईचं रूप, म्हणजेच निर्विकल्प समाधी आणि आईचं रूप, ते हे त्यांना गवसलं होतं. पण ते फक्त व्याकुळतेच्या आधारावरती. त्याच्यानंतर त्यांनी दास्यभावाची साधना केली आणि त्यांना सीतेमातेचं दर्शन झालं. त्याच्यानंतर त्यांनी तंत्र साधना केली. तर तंत्र साधना करत असताना त्यांनी आपल्या दास्यभावाचं व्यक्तिमत्व पूर्ण खोडून काढलं. बंधू भगिनींनो, याच्यावरती मुद्दाम का देतोय की आपण आपली टीचभर जाणीव, टीचभर आपला बोध, टीचभर आपलं हे जग आणि एवढीशी गोष्ट सुद्धा आपण सोडायला तयार नसतो. म्हणजे व्यक्तिमत्वाच्या संदर्भात मी बोलतोय. तर म्हणण्याचा अर्थ काय की ते सगळं प्राप्त, आणि त्याच्यानंतर पहा, दासबोध म्हणजे दास्यबोध झाला,
त्याच्यानंतर तंत्र साधना झाली, त्याच्यानंतर वात्सल्य भाव झाला, मधुर भाव झाला, आणि आता हे सगळं सोडून ते अद्वैताकडे जात आहेत. तर मागच्या सगळ्या गोष्टींना सहजपणे ते सोडून देत आहेत. ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद होती. तर जेव्हा त्यांचं मन एकाग्र होत असताना लागलीच जगन्मातेचं रूप यायचं, मग त्यांनी मन घट्ट करून, आणि जेव्हा तोतापुरीजींनी म्हटलं की होगा कैसे नाही, म्हणजे तोतापुरीजींना बिलकुल इतका कॉन्फिडन्स होता की मी बघितलं याला, याच्यासारखा योग्य कोणी दुसरा अजून ज्याला म्हणतो की साधक, म्हणजे उत्कृष्ट साधक नाही, आणि याच्याकडनं होत का नाही आहे. तेव्हा ते काचेचा तुकडा त्यांच्या भ्रूमध्ये हे करतात, खुपसतात, आणि म्हणतात की इथे मन एकाग्र कर. आणि त्यानंतर मग ते मग घट्ट करून आणि ज्ञानरूपी खड्गाने आईचे म्हणजे त्या रूपाचे त्याला त्याला भंग करतात, आणि त्यांचं मन सू करत, असे शब्द त्यांनी लिहिलेले आहे. ती कुंडलिनी शक्ती एकदम सहस्रामध्ये पोहोचते आणि त्यांना निर्विकल्प समाधी लाभते. इथे मागच्या वेळेस आपण थांबलो होतो. एक फार महत्वाचा मुद्दा ज्याच्यावरती मी जरा थोडी चर्चा करू इच्छितो. आपल्यापैकी अनेक लोकांनी रामकृष्ण संघाकडून दीक्षा घेतलेली आहे किंवा सारदा मठाकडून दीक्षा घेतलेली आहे, आणि आपल्याला ध्यान करण्याकरता सांगितलं जातं की नेहमी ध्यान हे आपल्या हृदयात करा. कधी पण भ्रूमध्येमध्ये ध्यान करायला आपल्याला सांगत नाही. त्याच्या मागे काय कारण आहे, आणि तोतापुरीजींनी त्यांना तसं करायला का सांगितलं आणि आपल्याला तसं करायला का नाही सांगत, हे एक फार महत्वाचा मुद्दा आहे. छांदोग्य उपनिषद, आता आपण हे सगळं वेदांत चर्चा करत आहोत, तर थोडं जरा आतमध्ये जाऊया, थोडा किस काढूया, कारण की हे प्रश्न मनामध्ये येतातच. आणि अनेकदा म्हणजे इतर संप्रदायाकडून म्हणजे दीक्षा घेतलेले मुलं मुली येतात आणि ते विचारतात की मी ध्यान करायला बसतो तर डोकं दुखतं वगैरे वगैरे. तर भ्रूमध्ये कधी पण ध्यान करायचं नसतो. आपण साधारण साधक आहोत. का नाही करायचं असतो, कारण की त्यातून होतं काय असतं की आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा जो आपला बोध आहे आत्ता, तो बोध काय आहे, मी बुद्धानंद. आणि या आपल्या जाणीवेला, या आपल्या बोधाला बदलायचंय. कशाने बदलायचंय की मी अनंत आहे. तर जेव्हा आपण हृदयाच्या माध्यमातून ध्यान करतो, पहा, ही जी जाणीव आहे की मी बुद्धानंद आहे, ही जाणीव सध्या आपल्या हृदयात, आपल्या अंतःकरणात असते, आणि ते तिथून ती बदलल्या गेली पाहिजे. पण जेव्हा आपण भ्रूमध्ये ध्यान करतो ते तिथून काय असतं की मी वेगळा, आणि ज्याच्यावर मी ध्यान करत आहे भगवान श्रीरामकृष्ण, ते माझ्यापेक्षा वेगळे. पहा, फार टेक्निकल मुद्दा आहे पण फार जबरदस्त आहे. आणि हे सगळं चर्चा केल्यानंतर लक्षात येतं बंधू भगिनींनो की 6000 वर्ष आधी आमच्या ऋषी मुनींनी हे काय मानसशास्त्र डेव्हलप केलेलं आहे, काय फिलॉसॉफी डेव्हलप केलेली आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की जे अवतार कक्षेचे लोक असतात त्यांना सोडून द्या तुम्ही, पण आपल्यासारख्या साधारण माणसाला की जिथे त्याचा तो मी बोध घालवायचा आहे, तर मी बोध घालवण्याकरता काय केलं पाहिजे, तर आपल्याला सांगण्यात येतं की तुमच्या हृदयामध्ये तुमचे इष्ट बसलेले आहेत आणि त्याच्यावरती ध्यान करा. पहा, उपनिषदमध्ये जे काही सांगितलं गेलंय, जेव्हा आपल्याला जे काही आपल्या गुरुजनांनी सांगितलंय, हे मॅच जेव्हा होता ना, तेव्हा इतका आनंद होतो. या संदर्भात अजून एक घटना मला लक्षात येते. विरजानंदजी महाराज, त्यांचा मंत्रदीक्षा माताजींकडनं झालेली, आणि ते सुरुवातीला खूप ध्यान करायचे आणि भ्रूमध्ये ध्यान करायचे, आणि त्यांना खूप म्हणजे डोकं त्यांचं दुखायचं. तर त्यांनी माताजींना एक दिवशी सांगितलं की मला असं खूप त्रास होतोय, असं का व्हावं, असं का व्हावं. माताजीने कळलं. मग माताने विचारलं की अरे तू ध्यान कुठे करतो, तर त्याने म्हटलं की भ्रूमध्ये करतो. तर कोणी सांगितलं तसं करायला. अरे हृदयात ध्यान कर, ठाकूरांचं ध्यान हे हृदयात केलं पाहिजे. आणि त्या दिवसानंतर त्यांची ते ध्यानाची ती गहनता वाढली, आणि त्यांना जे काही ती थोडीशी डोकेदुखी झाली होती ती नाहीशी झाली कायमची. तर भ्रूमध्ये काय होतं की मी वेगळा आणि माझे इष्ट वेगळे, हा भाव निर्माण होतो. पण हृदयात जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा
मी आणि माझे इष्ट एक आणि तेच पाहिजे. माझा जो मी बोध आहे तो घालवला गेला पाहिजे. छांदोग्य उपनिषदच्या 6व्या अध्यायाच्या शेवटी एक्झॅक्टली मंत्र मला स्मरणात नाही येते आता, पण बिलकुल तिथे हे स्पष्ट लिहिले गेलेलं आहे. आणि तिथे फार म्हणजे मजेदार संवाद आहे गुरु शिष्याचा. तिथे जेव्हा तो शिष्य शेवटी विचारतो की ध्यान कुठे केलं पाहिजे, तर गुरु म्हणतात की जर तुझा हा प्रश्न आता तू विचारतो याचा अर्थ तुला वेदांतच कळाला नाहीये. असं का? तर म्हणे अरे ध्यान काही असं स्पेसमध्ये केलं जात नाही. आणि जरी तू प्रश्न हा विचारलाय तर गुरु म्हणतात मी तुला उत्तर देतो. त्याचं काय उत्तर? की ध्यान हे हृदयात केलं पाहिजे. आणि आपल्यापैकी ज्या लोकांची रामकृष्ण संघाकडून दीक्षा झाली असेल त्यांना हे बिलकुल ठाऊकच असेल की आपल्या सगळ्यांना हृदयात ध्यान करायला सांगत असतात. आणि आता इथे भगवान श्रीरामकृष्णांना भ्रूमध्ये ध्यान करायला का सांगितलं? कारण की तिथे म्हणजे ठाकूरांच्या आधीच जी सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशनशिप ही केव्हाची साफ झालेली होती, म्हणून ते ठाकूरांकरता शक्य होतं. म्हणून म्हणतात ना की अवतार जे सांगतात त्याचं आचरण केलं पाहिजे, अवतार जसं करतात तसं करू नये. पण हे तिथे असं झालं. आणि भगवान श्रीरामकृष्णांना त्यांनी त्या ज्ञानरूपी खड्गाने आईचे 2 तुकडे करून आणि तेच बिलकुल त्यांचं मन सहजगत्या निर्विकल्प समाधीमध्ये लीन झालं. त्याच्या पुढचा आता मुद्दा घेऊया की पुढचे 3 दिवस आणि 3 रात्र सातत्याने भगवान श्रीरामकृष्ण हे निर्विकल्प समाधीमध्ये पूर्णपणे बिलकुल बुडलेले होते. आणि पहिल्या 2-3 तासानंतर तोतापुरीजींना वाटलं की कदाचित अजून काही काळ म्हणजे हे समाधीत राहतील आणि जेव्हा हाक मारतील तेव्हा मी दार उघडीन, आणि असं विचार करून ती जी काही झोपडी होती त्यांची तिथे बाहेरून त्यांनी कडी लावून घेतली आणि बाहेर वाट बघत बसले. वाट बघत बसले तर काय 3 दिवस 3 रात्र उलटून गेली तरी सुद्धा ठाकूरांची समाधी भंग पावली नाही. आणि जेव्हा त्यांनी आता खरंच त्यांना समाधी लागली की नाही लागली आहे की हा काय प्रकार आहे, म्हणून हे 3 दिवसानंतर हे जेव्हा दार उघडून बघतात की शरीरामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्राणाचं स्पंदन नाही. ते नाकापुढे बोट वगैरे फिरवतात किंवा पोट त्याची हालचाल होती का, कुठेही प्राणांचं बिलकुल थोडाही ज्याला म्हणतो की काही तिथे बोध होत नाहीये. आणि एवढंच नव्हे तर बिलकुल प्रेतासारखे ठाकूर होते. पण लक्षात घ्या की प्रेतामध्ये सुद्धा चैतन्य दिसत नसतं, म्हणजे त्याची जाण होत नसते, पण प्रेत दिसायला खूप भयानक असतं. पण समाधीमध्ये तिथे पण चैतन्य दिसत नाहीये, पण तिथे कसं आहे ठाकूरांचं जे मुख आहे अत्यंत उज्ज्वल प्रसन्न, ज्याला म्हणतो की दैदिप्यमान असे शब्द त्यांनी वापरले आहेत की म्हणजे हा एक फार मोठा फरक असतो की त्याच्यामध्ये कोणतेही अंतर त्यांना दिसत नाहीये. आणि मग तोतापुरीजी म्हणतात की क्या दैवी माया है, क्या दैवी माया है. आणि मग ते ठाकूरांची समाधी उतरवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचं ते पंजाबी शरीर उंच पुरे आणि असं भरदस्त आवाज हरिओम हरिओम करून ते असं लिहिलं आहे की संपूर्ण त्या आसमंत त्या संपूर्ण वातावरणात त्यांच्या त्या शब्दांनी ते हरिओमचं जे उद्घोष हे भरून जातं. आणि मग त्यांचं भगवान श्रीरामकृष्णाचं मन हळूहळू हे सामान्य स्तरावरती येतं. आता याच्या पुढे जे तोतापुरी कुठे पण 3 दिवसपेक्षा जास्त राहत नव्हते, हेच तोतापुरी पुढे 11 महिने त्यांनी ठाकूरांबरोबर घालवले. याची पुनरावृत्ती करतो की कधी पण तोतापुरीजी 3 दिवसापेक्षा जास्त राहत नसत, त्यांनी 11 महिने तिथे घालवले. आणि भगवान श्रीरामकृष्णांची एक सगळ्यात मोठी जी एक त्यांच्या म्हणतो की चारित्र्याचं वैशिष्ट्य की त्यांनी आपल्या गुरूंमध्ये असलेले जे काही अपूर्णता होती ती पूर्ण केली. मग ती भैरवी ब्राह्मणी असो, रामायती साधू असो किंवा तोतापुरीजी सारखे एक निष्णात हे असो. आता या सगळ्या गोष्टींची चर्चा जेव्हा आपण गुरुभाव पूर्वार्धाकडे जाऊया तेव्हा करणार आहोत, कारण की तो एक फार मोठा एक चॅप्टरच आहे की भगवान श्रीरामकृष्णांनी आता आपल्यासारख्या सामान्य जीवांची ते गुरु आहे, त्यात काही फार मोठं म्हणजे आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही आहे. पण जेव्हा ज्यांच्याकडून त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलंय त्यांच्यामध्ये असलेल्या अपूर्णता हे ठाकूरांनी स्वतः दूर केलेल्या आहेत. आणि ते पण एक नाही
तर बहिरी ब्राह्मणींच्या म्हणजे जीवनात काय अपूर्णता होती, त्याच्यानंतर रामायती साधू जे आले होते त्यांच्या जीवनात काय अपूर्णता होती, आणि वेदांती आपले हे जे होते तोतापुरीजी त्यांच्या जीवनातली जी काही अपूर्णता होती, शक्तीला ते मानत नव्हते, याची सखोल चर्चा जेव्हा गुरुभाव येईल तेव्हा आपण इथे हे फक्त लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे बंधू भगिनींनो, की 11 महिने तोतापुरीजी त्याच्यानंतर तिथे होते आणि त्याच्यानंतर उत्तर पश्चिमकडे ते नेहमी करता त्यांनी निरोप घेऊन ते निघून गेले. जसेच तोतापुरीजींनी दक्षिणेश्वर सोडलं त्याच्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांच्या मनात आलं की आपण काही काळ आता या निर्विकल्प समाधीमध्येच घालवूया. पहा, साधारण जीवाला या अवस्थेमध्ये फार जास्त काळ राहता येत नाही, पण जे अवतार कक्षाचे जे साधू असतात किंवा परमहंस कक्षेचे साधू असतात ते जास्तीत जास्त आपल्याला आध्यात्मिक इतिहास सांगतो 21 दिवसापर्यंत ते राहू शकतात. 21 दिवसानंतर हे शरीर जसं वाळलेलं पान झाडावरनं कसं पडतं की नाही, तसं शरीर हे नष्ट होऊन जातं. पण भगवान श्रीरामकृष्णांनी तो प्रण केला आणि प्रण केल्यानंतर जवळपास 6 महिने सातत्याने ते निर्विकल्प समाधीमध्ये ते होते. ते कल्पना करू शकता, भगवान श्रीरामकृष्ण 6 महिने, आता मध्ये एखाद वेळेस त्यांचं मन सामान्य स्तरावरती यायचं, नाहीतर कुठेतरी झाडींमध्ये पडलेत, कुठे काही पडलेत, आणि अशा वेळेस की जेव्हा ते हे 6 महिन्याचा जो कालावधी आहे याच्यामध्ये तेव्हाच अशी काही ईश्वरीय लीला की एक साधू, फार जाणते साधू आले होते आणि भगवान श्रीरामकृष्णांची ती अवस्था बघून त्यांना हे लक्षात आलं की या शरीराकडून काहीतरी फार मोठं दैवी कार्य घडणार आहे. त्या साधूकडे एक आपला रूळ असतो, दांडू म्हणतो ज्याला आपण, असं काहीतरी त्याच्या हातामध्ये होतं आणि 24 तासातून एकदा त्या दांडूने भगवान श्रीरामकृष्णांच्या श्री अंगाला ते थोडासा आघात करून त्यांचं मन थोडंसं खालती आलं की असं ज्याला म्हणतो की लहान बाळाला कधी कधी औषध पाजतो आपण, त्याचं तोंड पकडून आणि जबरदस्ती त्याला पाजतो, तसं काहीतरी एखाद पोळी काहीतरी त्यांच्या तोंडात कोंबून त्यांनी ते शरीर रक्षण करणं फार गरजेचं होतं. तसं नसतं झालं तर आज आपल्याला हे सगळं चर्चा करायला काहीच किंवा त्यांची साधना ऐकायला किंवा त्यांचं कार्य ऐकायला काहीच आपल्याला मिळालं नसतं. आणि अशा अवस्थेमध्ये भगवान श्रीरामकृष्ण आपल्या शिष्यांना परिवर्ती काळात सांगतात की त्यावेळेस प्रेतासारखा मी पडलेलो असायचो, माझं तोंड उघडं असायचं आणि तोंडामध्ये सारख्या माश्या हे शिरायच्या, मला कसलंच भान राहत नसे. आणि अनेकदा म्हणजे काय नेहमी करताच म्हणजे त्या 6 महिन्यामध्ये म्हणजे शरीरावरतीच सगळं जे काही शी-सू होऊन जायची आणि कोण येऊन स्वच्छ करायचं कोण नाही करायचं मला कसलंच भान राहायचं नाही. आणि बंधू भगिनींनो, असं 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 महिना नाही, तब्बल 6 महिने भगवान श्रीरामकृष्ण हे निर्विकल्प अवस्थेमध्ये होते. या निर्विकल्प अवस्थेमध्ये त्यांनी असा प्रण का केला किंवा त्या अवस्थेत का राहिले, त्याचं काय महत्त्व आहे हे आपण पुढे बघणार आहोत. पण त्याच्या म्हणजे ही जी त्यांची वेदांत साधनाचा उपसंहार करण्याच्या आधी एक विशिष्ट घटना तिथे घडलेली होती, तिचा उल्लेख करून मग आपण पुढे जाऊया. आणि ती म्हणजे अशी की भगवान श्रीरामकृष्ण हे 6 महिने निर्विकल्प समाधीमध्ये निमग्न राहून जेव्हा सामान्य स्तरावरती आले तर त्या कसं असतं की या सगळ्या साधनाच्यामुळे शरीर आणि मनावरती भयानक ताण जातो. आता आपल्याला समाधीच लागत नाही तर त्या शरीरावरती काय ताण पडतो आणि मनावरती काय ताण पडतो याची कल्पनाच येत नाही. आपल्या जीवनात थोडीशी काही गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली की आपण लागली खूप स्ट्रेस आहे मला, तो स्ट्रेस माहिती असतो आपल्याला. पण आता या समाधीचा किंवा आता ईश्वरी या गोष्टीचा काय ताण पडत असेल याची, आणि तेही 6 महिन्याची साधना, हे भगवान श्रीरामकृष्णांनाच माहिती. त्याच्यावरती पण जास्त चर्चा न करता मथुरबाबूकडे वळूया की ती घटना काय घडली होती. मी थोडं मागे जाऊ इच्छितो. आपल्या सर्वांना माहिती आहे की राणी रासमणीचे जावई मथुरबाबू, त्यांचं दिसायला अतिशय सुंदर आणि राणी रासमणींचा त्यांच्यावरती खूप विश्वास, कारण की खूप हुशार आणि प्रामाणिक होते. त्यांनी सगळा व्यवसाय खूप चांगला सांभाळून घेतला होता.
मथुरबाबूंचं लग्न झालं होतं आपल्या राणी रासमणीच्या तिसऱ्या कन्येशी, करुणामाई. पण लग्न झालं आणि 1-2 वर्षातच त्या दिवंगत झाल्या करुणामाई. आणि काही केल्या, राणी रासमणींचा यांच्यावरती इतका विश्वास होता, ते कोणत्याही परिस्थितीत त्यांना म्हणजे दूर करू इच्छित नव्हते. तर त्यांनी काय केलं की आपली चौथी मुलगी जगदंबा दासी तिच्याशी यांचं लग्न लावून दिलं. म्हणजेच जावई ते तसेच राहिले. आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती पण खूप होत गेली. त्यांनी खूप चांगला त्यांचा व्यवसाय वाढवला. तर या जगदंबा दासी भगवान श्रीरामकृष्णांच्या या शेवटच्या साधनेच्या काळामध्ये त्यांना अतिसार नावाचा एक रोग झाला, म्हणजे पोटाची तो समस्या. आणि त्यावेळेस आपण ज्याला म्हणतो ना की लूज मोशन होणे आणि त्यातून रक्त पडणे. आणि त्यावेळेस याच्यावरती कोणताही उपचार नव्हता. राणी रासमणी स्वतः याच रोगाने त्यांनी ते दिवंगत झाल्या होत्या. आणि आता त्यांना वाटलं, म्हणजे मथुरबाबूंना, आता ही काही राहत नाही. आणि कलकत्त्याचे सगळे मोठे मोठे डॉक्टर, त्यांना सगळ्यांना म्हणजे त्यांना पाचारण केलं, बोलवलं. पण दिवसेंदिवस त्यांची अवस्था खराब होत गेली. आता मथुरबाबूंना असं वाटलं की जर ही जगदंबा दासी ही निवर्तली तर मी आता ठाकूरांची सेवा करून घेणार नाही. पहा, त्यांना स्वतःच्या प्रेस्टीज, स्वतःच्या धनाची इतकी काही किंवा मला धन मिळणार नाही अशी काही काळजी नव्हती. पण कुठेतरी या सगळ्या गोष्टीतून बाबांची सेवा, बाबा म्हणजे ठाकूरांची सेवा मला करता येणार नाही. आणि म्हणून ते फार उद्विग्न झाले आणि मरता क्या न करता अशा स्थितीमध्ये ते ठाकूरांकडे जाऊन त्यांना विनवणी करू लागले की बाबा काहीतरी तुम्ही करा, जगदंबेला सांगा. पहा, साधारणपणे ठाकूरांनी कधी पण कोणत्याही लौकिक गोष्टींकडे कधी लक्ष दिलं नाही, कधी लक्ष दिलं नाही, किंवा कोणत्याही लौकिक प्रार्थनेकडे सुद्धा लक्ष दिलं नाही. फक्त लौकिक तर काय, आध्यात्मिक प्रार्थनेकडे सुद्धा ते त्यांना काही विचारलं, त्यांचे जे त्यागी शिष्य की माझ्याबद्दल काही सांगा किंवा माझं काय होईल, तर किंवा समाधी करता हट्ट करायचे स्वामीजी इत्यादी, तर काय म्हणायचे ठाकूर, अरे मला काय माहिती, जशी जगदंबाची इच्छा होईल तसंच होणार. पण यावेळेस ठाकूर समाधीतून बाहेर पडलेले आहेत, म्हणजे 6 महिन्याच्या. आणि एका दैवीय आवेशामध्ये ते जेव्हा मथुरबाबू प्रार्थना करतात तर लागलीच ते म्हणतात की तू काळजी करू नको, आईने सांगितले सर्व काही ठीक होईल. असं आश्वासन मिळाल्यानंतर जेव्हा मथुरबाबू घरी परततात तर खरंच बघतात ते खूप आश्वस्त होतात. आणि काही दिवसामध्येच जगदंबा दासी या एकदम स्वस्थ होतात. पण इकडे भगवान श्रीरामकृष्णांचं शरीर बिघडू लागतं. तर इथे एक फार महत्त्वपूर्ण मुद्दा ज्याच्या संदर्भात लीला प्रसंगकार ऋषीप्रवर शारदानंदजी महाराज म्हणतात की ठाकूरांचं यावेळेस हे जे शरीर त्यांचं जे इतकं भंगलं ते त्यांच्या 6 महिन्याच्या निर्विकल्प समाधीमुळे भंगलं की त्यांनी त्या जगदंबा दासीचं सगळं जे आरिष्ट स्वतःवर घेतलं हे सांगता येत नाही. कारण की त्याबद्दल ठाकूरांनी स्वतः कधी असा काही उल्लेख केला नाही. पण पुढचे 6 महिने ठाकूरांना आतोनात त्रास झालेला आहे. आतोनात त्रास म्हणजे असा झालेला आहे की ते सगळं एमिबिओसिस, अतिसार ठाकूरांना इतका झाला की ठाकूर स्वतः म्हणतात की हातावरचं पाणी सुकायचं नाही. या शब्दात त्यांनी व्याख्या केली आहे की त्यांना इतक्या वेळा शौचाला जावं लागायचं की हातावरचं पाणी मला सुकायचं नाही. आणि त्यावेळेस अनेक परमहंस कक्षेचे साधू तिथे आले होते. आणि काय काय तेव्हा घडायचं हे आपण पुढे बघणार आहोत. पण भगवान श्रीरामकृष्णांना त्यांचं मन कधी पण शरीरावरती राहायचं नाही. आणि त्यांच्या या वेदांत साधनेमुळे त्यांना एक अदृष्टपूर्व शांती आणि अखंडित आनंद लाभला होता. अदृष्टपूर्व शांती आणि अखंडित आनंद जो लाभला होता त्याच्या संदर्भात आपण फार जास्त चर्चा न केलेली बरी. कारण की आपली शांतीची परिभाषा काय असतं की आपण काही 2-3 दिवस खूप दगदग केली आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी एक उसंत मिळाली आणि ती शांती मिळाली की त्यात आपलं सगळं काही भागतं, बस हे काम संपलं, हुश. याच्या पलीकडे शांतीची आपल्या परिभाषाच म्हणजे मनच जात नाही. तर इथे जे अदृष्टपूर्व शांती ठाकूरांना लाभली आणि कंटिन्युअस अतिसार रोग, त्याच्यामध्ये पोटामध्ये मुरड येते ज्यांना म्हणतो आपण, सतत पोट दुखायचं
पण त्या मुरडचा काही त्रास ठाकूरांना का व्हायचा नाही? कारण की त्यांचं मन सातत्याने शरीर बोध रहित झालेलं होतं. आणि अखंडित आनंद सुद्धा तसंच, कारण की आपल्या आनंदाच्या परिभाषाच तोकडे आहे. आपली शांती ढळणारी आहे, आपला आनंद किंवा सुख ढळणार आहे. पण ठाकूरांचं शांती पण ढळणारी नव्हती, ठाकूरांचा आनंद सुद्धा ढळणारा नव्हता, कारण की तो लौकिक जगावरती कधी आधारित नव्हता. तर या सगळ्या ही समाधीची जी अवस्थेच्या संदर्भात परिवर्ती काळामध्ये जेव्हा ठाकूरांना कॅन्सर झाला होता, एक संदर्भ थोडासा पुढचा घेऊन मग पुन्हा आपण वेदांत साधनेवरती येऊया, की जेव्हा ठाकूरांना ही समाधी मुहुर्मुहू लागायची तेव्हा बिलकुल निश्चित शरीरामध्ये प्राण आहे की नाही अशी त्यांची ती स्थिती व्हायची. आणि महेंद्रलाल सरकारांपुढे अशी अनेकदा झालेली आहे. ते जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण कॅन्सरग्रस्त होते आणि महेंद्रलाल सरकारने आपल्या जीवनात ते असं कधी बघितलंच नव्हतं. त्यांना इतकं आश्चर्य व्हायचं की असं कसं होऊ शकतं की एक मनुष्यामध्ये प्राणाचे काही स्पंदन नाही आहेत, श्वास प्रश्वास बंद झालेला आहे, शरीरातली सगळी हालचाल बंद झालेली आहे, तरी सुद्धा ही व्यक्ती जिवंत राहते आणि काही मिनिटानंतर पुन्हा सामान्य माणसासारखी बोलू लागते. आपल्या मित्राला ते घेऊन येतात एक दुसऱ्या डॉक्टराला आणि ते सुद्धा तपासतात की कुठे शरीरामध्ये चैतन्याचे काही प्रमाण नाही. तर दुसरे डॉक्टर तर इतके आश्चर्यचकित होतात की ते त्यांच्या डोळ्यामध्ये बोट खुपसतात. साधारणपणे आपले डोळे इतके सेन्सिटिव्ह असतात की जर डोळ्याच्या पुढे आपण थोडंसं बोट सुद्धा नेलं की लागलीच आपण त्याला झाकून घेत असतो. तर दुसऱ्या डॉक्टरांनी ठाकूरांच्या डोळ्यात बोट टाकण्याचा प्रयत्न केला, पण तरी काही कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया नाही. तर अशी एक गहन समाधी, निर्विकल्प समाधी, त्याचे अधिकारी भगवान श्रीरामकृष्ण आणि ते मुहुर्मुहू सारखी ईश्वरीय चिंतन थोडं झालं की लागलीच त्यांचं मन आता ती जगदंबा मध्ये येऊन रस्ता अडवत आहे वगैरे असा प्रकार नव्हताच. आता थोडंही ब्रह्मचिंतन, आत्मचिंतन असे शब्द आले की लागलीच ठाकूरांचं मन हे एकदम निर्विकल्प समाधीमध्ये जाऊन तिथेच स्थिर व्हायचं. अशी स्थिती भगवान श्रीरामकृष्णांची तशी झालेली होती. आणि ही एक फार मोठी दैवीय लीला आहे बंधू भगिनींनो, की जेव्हा ही वेदांत साधना भगवान श्रीरामकृष्णांची पूर्ण झाली आणि ते आता इस्लाम धर्माची साधना करण्याकरता प्रस्तुत होत आहेत, त्या संधी काळामध्ये अनेक साधू जे वेदांती होते ते तिथे आले आणि त्यांच्याकडून भगवान श्रीरामकृष्णांनी बरंच काही वेदांत ऐकून घेतलं. पहा, ही भगवान श्रीरामकृष्णांची लीला पूर्ण करण्याकरता या सगळ्या गोष्टी सहजगत्या घडून आल्या होत्या. आणि त्यावेळेसची दोन साधूंची घटना हे तुमच्या पुढे मी मांडू इच्छितो. ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कोणत्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे की पहा, आत्ताच वेदांत साधना संपलेली आहे आणि हे सगळे साधू तिथे येऊन भगवान श्रीरामकृष्णांनी स्वतः सांगितलंय की त्यातले अनेक साधू हे परमहंस कक्षेचे होते. स्वतः ठाकूर सांगतात बरं. आणि हे साधूंचं सगळ्यांचं वैशिष्ट्य काय की ते येऊन ठाकूरांच्या त्या खोलीमध्ये वेदांत चर्चा करायचे आणि मग तिथे ते सगळं अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी, श्वेतकेतो, विद्यते हृदय ग्रंथी, छिद्यन्ते सर्व संशयाः, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे, या सगळ्या चर्चेने ते पूर्ण आसमंत बिलकुल ज्याला म्हणतो की दुमदुमू लागलं होतं. प्रत्येक ठिकाणी अहम ब्रह्मास्मी वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आणि ती माया कशी आहे आणि माया कशी जीवाला भुलवते, या सगळ्या गोष्टींवरती खूप चर्चा रंगू लागल्या. पण भगवान श्रीरामकृष्ण त्या सगळ्या चर्चेचा आनंद घ्यायचे, पण मधून मधून त्यांना ते अतिसारामुळे आणि ज्याला म्हणतो की शौचाला जावं लागायचं. असो, पण त्यावेळेसच्या दोन साधूंची घटना भगवान श्रीरामकृष्णांनी सांगितली, ते तुमच्या पुढे मांडून आणि मग ते सगळं वेदांत चर्चा कशी करायचे, अस्तिभाती प्रिय आणि ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः, त्याच्यात थोडासा उलगडा करून मग तिथे थांबूया. तर दोन साधू पहा, आता वेदांत काय म्हणतो की हे सगळं जग मिथ्या आहे. हे सगळं जग काय आहे? माया आहे. जे जे काही नामरूपात्मक बघत आहोत ते सगळं
सगळं काही मिथ्या आहे. तर एक साधू भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की तिथे आला होता आणि त्या साधूची स्थिती कशी होती, त्याला आनंद स्वरूपाची स्थिती लाभलेली होती. आनंद स्वरूपाची स्थिती म्हणजे तो नेहमीच इतक्या आनंदात असायचा. आता काय व्हायचं की साधू जाऊन राहतात साधने करता, आणि जेव्हा तीर्थयात्रेला जे येतात तर तीर्थयात्रेला जेव्हा जातात तर ते काय बघतात, अशा ठिकाणी थांबतात की जिथे त्यांना भिक्षेची सोय असणार, आंघोळीची सोय असणार, त्यांच्या अंगावरचे कपडे एकच जोड असायचं तर ते कपडे धुवून वाळत घातल्याने सोय असली पाहिजे, मंदिर असलं पाहिजे. तर या सगळ्या सोयी त्या दक्षिणेश्वरी उपलब्ध होत्या. म्हणून तिथे अनेक साधू यायचे. म्हणजे ठाकूरांची प्रत्येक साधना झाली त्याच्यानंतर ज्या ज्या भावाची साधना झाली त्या त्या भावाचे साधू सुद्धा तिथे आलेले आहेत. तर ही जी वेदांत साधना झाली त्याच्यानंतर तिथे जे साधू आले त्यातमध्ये एक ज्याला आनंद स्वरूपाची प्राप्ती झाली, तर मोठाच विचित्र साधू होता. पहा बरं, साधू नाहीतरी विचित्र असतातच, त्याचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना येतोच मध्ये मध्ये. तर हे जे साधू होते तर आनंद स्वरूपाची प्राप्ती झाली होती. म्हणजे त्यांना काय झालं होतं की हे साधू दिवसभर आपल्या खोलीत राहायचे आणि दिवसातून एकदा किंवा दोनदा बाहेर यायचे, आणि बाहेर आल्यावर ते सगळं गंगा, ते वृक्ष लता, ते मंदिर आणि हे सगळं बघून जोर जोरात हसायचे आणि म्हणायचे, वाह वाह क्या माया बनाई है भगवान, बहुत खूप बहुत खूप. आणि असं करून जोर जोरात त्याला म्हणतो ना की अट्टाहास करून हसायचे. म्हणजे काय म्हणतात ना की ज्याला म्हणतो ना की एखाद्या माणसाची काहीतरी चूक बघून आपल्याला हसू येतं, बावळटपणा बघून. एखादं लहान मूल आहे आणि तो बिचारा त्याला कळत नसतं आणि तो काहीतरी चुका करतो आणि आपण सर्व मोठे तो त्याच्या त्या चुकाची एक एन्जॉय करतो. तर ते साधू आपण सगळं कसे बावळटपणा करत आहोत आणि या जगाला सत्य समजून कसे घट्ट पकडून बसलेलो आहोत हे सगळं बघून तो साधू ते म्हणजे लिहिलंय स्पष्ट. ठाकूर म्हणतात की गंगा, ते मंदिर, ते वृक्ष लता आणि ते सगळं आकर्षणीय लोक बघून तो खूप हसायचा आणि देवाला काय म्हणायचं की वाह वाह क्या खूप माया बनाई है, बहुत खूप बहुत खूप, आणि हसायचा आणि आपल्या खोलीत निघून जायचा. दिवसातून दोनदा किंवा तीनदा बाहेर यायचा. तर ठाकूर म्हणायचे की त्याला आनंद स्वरूपाची प्राप्ती झाली होती. त्याला आनंद स्वरूपाची प्राप्ती झाली होती. दुसरा एक साधू आला होता, तो ज्ञानोन्मत्त होता. पहा, ब्रह्मज्ञान झाल्यानंतर साधू कोणी पण म्हणजे साधू किंवा साधक त्याची 3 अवस्था असतात, बालकवत, पिशाचवत किंवा उन्मत्तवत. त्यातल्या त्यात जर तो बालकवत असेल तर आपण सांभाळू शकतो, उन्मत्तवत किंवा पिशाचवत तर अशक्य आहे, म्हणजे आपण त्याला वेड्यातच काढू आहे. ठाकूरांचा भाव बालकवत होता. हे बालकवत ठाकूर कसे होते त्याची एक मजेशीर घटना तुम्हाला सांगू इच्छितो. कलकत्त्याचं एक फार मोठं धेंड दुपारी काहीतरी 2-1 वाजता ठाकूरांना भेटायला आले आणि त्याला माहित नाही आता ते सगळं सरंजाम घेऊन आले, त्यांचे 2-4 सवंगडींना आणि गाडी त्यांची घोडागाडी लावली आणि शोधू लागले ठाकूर कुठे. आणि नेमके त्या दिवशी हृदय नाही किंवा रामलाल कोणीच नाही. आणि ठाकूर काय करत होते तर लहान लहान मुलांबरोबर चक्क बेडूक उड्या मारत होते. आता हे बेडूक उड्या खेळ खेळत असताना लहान मुलांबरोबर 35-40 मनुष्य कोण समजेल की हा परमहंस आहे, आणि कळलं तरी कोण विश्वास करेल. तर ते जेव्हा त्या भाल्या व्यक्तीला सांगितलं की हेच ते रामकृष्ण परमहंस, तर त्याच्या मनात काय विचार आला असेल याच्याबद्दल उल्लेख कुठे मिळत नाही. मी प्रयत्न केला होता पण ते शोधण्याचा प्रयत्न करतो त्याला काय वाटलं असेल की 40चा हा मध्ये आलेली ही व्यक्ती आणि 5-6 वर्षाच्या लहान लहान बालकांमध्ये बेडूक उड्या मारत आहे, तर त्याच्या मारती काय म्हणजे बीतली असेल भगवान जाणे. असो, पण म्हणण्याचा अर्थ काय की ठाकूरांचा भाव हा बालकवत होता. आणि हे जे ठाकूरांची जेव्हा ही वेदांत साधना संपली तेव्हा एकतर आनंद स्वरूपाची प्राप्ती झालेले साधू आले होते, दुसरे ज्ञानोन्मत्त साधू एक आला होता. आणि तो कसा होता म्हणजे अंगावरती बिलकुल वस्त्र नाही, केस असे जटा पूर्ण झालेले, शरीर अतिशय घाण, नख वाढलेले, दाढी वाढलेली, म्हणजे त्याला बघून भीतीच वाटली पाहिजे.
पण ठाकूरांनी एका क्षणात ओळखलं. ठाकूर तेव्हा दक्षिणेश्वरच्या जिथे म्हणजे सगळ्यांना भोजन प्रसाद देण्यात येत असं तिथे होते आणि तिथेच तो बरोबर आला. हातामध्ये काय होतं, तर एक आंब्याचं झाड. आता म्हणजे म्हटलं साधू विचित्रच असतात आणि त्यात हा ज्ञानोन्मत्त आंब्याचं झाड घेऊन आणि आल्याबरोबर त्यांनी त्या जगन्मातेची स्तुती गायला सुरुवात केली. आवाज पण इतका भरदास्त होता की जणू काही संपूर्ण मंदिर कापू लागलं ठाकूर म्हणतात, आणि जगन्माता जणू काही हसू लागले. आता हे सगळे फिलिंग ठाकूरांचे आहेत की त्यांच्या त्या स्तवामुळे संपूर्ण ते मंदिर जणू काही कापू लागलं आणि जगन्माता, कारण उन्मत्त साधू आहे, तो ज्ञानोन्मत्त आहे. आणि मग त्याला काहीतरी भूक लागली तर तो जिथे सभ्य लोक बसतात तिकडे गेलाच नाही. तो जिथे सगळे म्हणजे भिकारी लोक बसतात तिथे गेला, तर त्या भिकारांनी सुद्धा त्याला हाकलून दिलं. इतके तर म्हणजे विचित्र होते दिसायला. त्यांनी त्याला हाकलून दिलं, आमच्याकडे बसायचं नाही, ते चल तिकडे जा म्हणून. तर त्यांनी काय करावं, त्या ज्ञानोन्मत्त साधूनी परमहंस कक्षेचा होता की जिथे उष्टी पत्रावर फेकण्यात आल्या होत्या तिथे तो जातो आणि त्या म्हणजे त्या उष्टी पत्रावळ त्याच्यावरती काही ना काही शीत असतात, भाताचे याचे त्याचे, ते सगळे वेचून वेचून चाटून खाऊ लागला ज्ञानोन्मत्त साधू. बरं, आणि तेवढ्यात कुठून तरी एक कुत्रा आला. आता साधारणपणे कोणी त्रयस्थ दिसला तर कुत्रे हात लावू देत नाही, अंगावरती येतात, पण तो कुत्रा त्यांच्या जवळ जातो आणि हा ज्ञानोन्मत्त साधू त्या कुत्र्याच्या खांद्यावरती हात टाकतो आणि एका पत्रावळीमध्ये दोघेही ते अन्न चाटू लागतात. एकाच पत्रावळीमध्ये तो कुत्रही चाटतोय आणि हा साधूही चाटतोय. हे बघितल्यानंतर ठाकूरांनी मात्र म्हटलं होतं की बापरे, माझी पण अशी काही अवस्था होईल का. त्यानंतर ठाकूर लागलीच आपल्या खोलीत जातात आणि रिधूला सांगतात की अरे पहा, एक तिथे तो ज्ञानोन्मत्त साधू आलाय, जा त्याच्याकडनं काही तो मिळू शकला असेल तर बघ. हृदयराम लागलीच धावत येतात. तोपर्यंत हे साधू बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणजे दक्षिणेश्वरच्या परिसरातून. तर हे जाऊन म्हणजे हृदयराम जाऊन त्यांना प्रश्न विचारतात की महाराज काही उपदेश करा, काही सांगा, ईश्वर लाभ कसं होईल. तर कसं आहे, आता साधू म्हणजे विचित्रच, त्याला बघितल्याबरोबर त्याला तिरस्कार करू लागला की हट जा तिकडे, म्हणजे कसं करून याच्याशी पल्ला झाडायचा असं करून त्याचा अपमान वगैरे करू लागले. पण हृदयरामाला माहिती होतं, ठाकूरांनी सांगितलंय तू ज्ञानोन्मत्त साधू आहे, तू काहीही करू शकतो, पण जर तू त्याच्याकडनं काही मिळू शकला तर बघ. आणि त्याच्या मागे मागे धावू लागला, पण ते काही काळ त्याला काही पत्ता देईना आणि झेडकारू लागले. आणि जेव्हा थोडा अजून यांनी त्यांच्यावरती म्हणजे एक दबाव आणला, तेव्हा ते म्हणतात की लक्षात घे, ज्या दिवशी या गटरेचं पाणी आणि गंगेचं पाणी एक आहे, दोन्ही पाणी पवित्र आहे, याचा बोध तुला होईल, लक्षात घे, त्या दिवशी तुला भगवत प्राप्ती होईल. पहा, एका वाक्यामध्ये त्या उन्मत्त साधूंनी काय ज्ञान दिलं की ज्या दिवशी तुला हे गटरीचं पाणी आणि गंगेचं पाणी एक तुला अनुभवात येईल आणि हे दोन्ही पाणी पवित्र आहे याचा बोध होईल, लक्षात ठेव, त्या दिवशी तुला ईश्वरप्राप्ती होईल. याच्या पुढे अजून त्यांनी काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, पण ते साधू इतके खवळले, त्यांनी वीटच उचलली आणि घालतो त्याच्या डोक्यात. तर हृदयराम इतके घाबरले आणि मग विचार केला की आता जे काही उरले ठाकूरांकडे विचारू, नाही तर आपलं डोकं आज काही शाबूत राहत नाही. आणि म्हणून ते हृदयराम थोडं थांबले आणि बघतात तर काय की थोडं पुढे गेल्यानंतर ते साधू कोणत्या काय गल्लीत कुठे गायब झाले, त्याचं काही ठाव ठिकाणा नाही. आणि त्याच्यानंतर त्यांचं कधीच पुन्हा भेट झाली नाही. तर या दोन साधूंची चर्चा, वेदांती साधूंची चर्चा भगवान श्रीरामकृष्ण आणि तेही त्यांच्या वेदांत साधनेनंतर झालेली आहे. वेदांत तत्वज्ञानाची थोडी एक चर्चा करून मग तिथे थांबूया. विशेष करून की पहा, वेदांत आपल्या जीवनामध्ये बंधू भगिनींनो आपल्या सर्व जे समस्याचं समाधान पहा कसं करत असतात. आणि म्हणून शास्त्र अध्ययन म्हणतात ना, याचं एक का जरुरी आहे. शास्त्र अध्ययन जीवनात आणि त्यातून कसं आहे, आपल्याला आत्मपरीक्षणाची एक सवय लागते. आणि आपल्या जीवनातले जे काही प्रश्न असतात, साधारणपणे काय होत असतं की आपण आपल्या समस्याचं समाधान बाहेर शोधत असतो. पण वेदांत सांगतो की समस्या बाहेर नाही, समस्या आत आहे. आणि जोपर्यंत आपण त्या सर्व समस्येचं समाधान
म्हणजे आपल्या आत्मस्वरूपात आपण बुडत नाही तोपर्यंत हे जग आपल्याला असंच छळत राहणार. रादर जग आपल्याला छळत नसतो, आपणच आपल्याला छळत असतो. का? आपण ते अज्ञान सोडत नसतो. आचार्य शंकर, वेदांताचे प्रखर प्रवक्ते, गीतेच्या शंकर भाष्यामध्ये अतिशय सुंदर सांगतात की या जगाचं कारण काय? शोक आणि मोह, म्हणजेच आसक्ती. आणि त्या आसक्तीमुळे आपण इतके, ज्याला म्हणतो की त्या आसक्ती इतके, म्हणजे गोष्ट आपल्याला सोडता सुटत नाही. आणि त्याच्यामुळे काय होत असतं की आपण सतत दुःख भोगत असतो. तर हे म्हणजे काय होतं की दुःख आणि कष्ट हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकाराने येत असतात. पण ते जर सोडवायचं असेल तर वेदांत सांगतो की आसक्ती दूर करा आणि मोकळे व्हा. तर याची एक फार सुंदर एक गोष्ट, 2 गोष्ट सांगणार आहे. आणि ते गोष्ट सांगून मी तुम्हाला काय, म्हणजे तुमच्यापुढे काय मांडू इच्छितो की वेदांत हे आपल्याला आत्मपरीक्षण करायला बाध्य करतं. ती गोष्ट म्हणजे अशी, म्हणजे आपल्या दुःखाचे कारण आपणच आहोत हे सांगण्याकरता. का? कारण की आपण हे मिथ्या आणि नामरूपात्मक जग जे खोटं आहे त्याला आपण घट्ट पकडून ठेवलेलं आहे. एका गावाच्या बाहेर एक आश्रम असतं. तिथे एक महाराज राहत असतात. महाराज फार चांगले तपस्वी, ज्ञानी. त्यांच्याकडे एक मुलगा येतो आणि तो म्हणतो की महाराज, मला तुमचं शिष्य करून घ्या. मला मुलाच्या मनात वैराग्य असतं, संसार करायची काही इच्छा नसते. ठीक आहे, ते म्हणतात तू राहा, पण तुला ब्रह्मचारी म्हणून तिथे राहावं लागेल. तर ही सगळी सेवा करावी लागेल, लाकडं आणावे लागतील, गायांची सेवा करावी लागेल. मी सगळं करतो म्हणे. आणि खूप छान वर्ग करू लागला, सेवा करू लागला, सगळं काही करू लागला. असं करता करता 6-7 वर्ष निघून गेलेत. आणि 6-7 वर्षानंतर ते महाराज म्हणतात की आता एक काम कर की तुला एक 4 वर्ष तू स्वतंत्र पद्धतीने एक दुसऱ्या गावात जाऊन, गावाच्या बाहेर जाऊन राहा, आणि मग 4 वर्षानंतर तू पुन्हा ये माझ्याजवळ, मग मी तुला संन्यास दीक्षा देणार. आणि अशीच परंपरा आहे. शिष्याला मान्य. तो काय करतो की एका काही 150 मैलच्या पुढे काहीतरी दुसऱ्या गावाच्या बाहेर एक छोटासा जागेमध्ये एक झोपडी तयार करतो आणि तिथे राहू लागतो. तप करतो, ध्यान करतो, सगळं करू लागतो. तर ज्या गावाच्या बाहेर त्यांनी आपली ती झोपडी बांधलेली असते तिथे मग भक्तांना म्हणजे लक्षात येतच भारतामध्ये तर साधू आलेले आहेत कोणी, मग त्याची काहीतरी सेवा, तिची खायची सोय कर, प्यायची सोय कर. मग कोणीतरी म्हटलं की महाराज मी थोडं जमीन देतो. ठीक आहे. कोणी म्हटलं मी गाय देतो. असं करता करता ते आश्रम मोठं झालं एकदम. आणि आश्रम मोठं झालं. इकडे 4 वर्ष झाले आणि इथे महाराज वाट बघतात आहे की अरे मी तुला 4 वर्षाकरता सांगितलं, अजून आला नाही. 4चे 5 वर्ष झाले, यायला काही हा ब्रह्मचारी तयार नाही. तर मग हा गेला कुठे म्हणून ते जरा बातमी काढतात. तर हो, त्यांना लक्षात येतं की इथं एक 50-100 मैलीच्या तिथेच यांनी दुसरा आश्रम केलेला आहे. तर मग ते महाराज स्वतः त्याला भेटायला जातात की अरे तुला 4 वर्षाकरता मी तुला, म्हणजे तू स्वतःच्या पायावरती उभा राहा. स्वतःच्या पायावरती म्हणजे आध्यात्मिकरित्या, बरं, पण तू तर हे वेगळ्याच पद्धतीने स्वतःच्या वरती तू उभा राहिलाय, काय भानगड आहे, चल तुला संन्यास दीक्षा मला द्यायची वगैरे वगैरे. पण तो म्हणतो की अहो आता हे माझ्या 50 गायी, मी जर गेलो तर यांचं काय होणार? अहो हे भक्त किती प्रेम करतात मला, यांचं काय होईल? मग हे मंदिर आहे याचं काय होईल? अरे याचं काय होईल ते सगळं बघतील, ते तुला बघा. मी तुला 4 वर्षाकरता सोडलं होतं ना. म्हणे हो. तर बस चल आता. 4चे 5 वर्ष झाले, काही केल्या ते ब्रह्मचारी महाराज सोडायला तयार नाही. आणि बस प्रत्येक वेळेस त्यांना विचारलं तर त्यांचे उत्तर मात्र फार वेगळे आणि विचित्र असायचे. बरं, मग आता काय करायचं? हे बघता बघता त्यांनी बघितलं तर तिथे एक कुठेतरी त्यांनी बघितलं की जसेच ते महाराज आता बघितलं त्या मोठ्या महाराजांनी की हा ब्रह्मचारी काही ऐकायला तयार नाहीये. आणि सारखं त्यांना काही म्हटलं तर एकच गोष्ट तो म्हणतोय, काय की हे आश्रमाचं काय होईल. मग ते महाराज विचार करतात की चला आपण आता एक काम करूया. काय? तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे मोठे महाराज निघणार बाहेर. आणि बाहेर निघणार तर अचानक एक मोठं झाड दिसतं. आणि त्या झाडाला दिसल्यानंतर हे मोठे महाराज काय करतात
त्या झाडाला घट्ट पकडतात आणि ओरडू लागतात की वाचवा, मला वाचवा, या झाडाने पकडलंय, या झाडाने मला पकडलंय, हे झाड माझा जीव घेणार, मला वाचवा वाचवा. पकडलंय स्वतः घट्ट, पण सोडायला काही तयार नाही आणि जोर जोराने आरोळ्या ठोकतात आहे. आणि जवळपासचे लोक गोळा झाले आणि त्यांना आश्चर्य वाटतंय की अरे इतके मोठे विद्वान महाराज यांनी झाडाला पकडलं आणि झाडाच्या नावाने आरोळ्या ठोकून राहिले. त्या ब्रह्मचारी महाराजांना थोडंसं एम्बरेसिंग होतं, हे काय सगळा प्रकार सुरू आहे. आणि तो ब्रह्मचारी म्हणतो की महाराज, झाडाला तुम्ही पकडलंय हो. तुम्ही म्हणता झाडाने तुम्हाला पकडलं, असं का तुम्ही का म्हणताय. महाराज म्हणतात झाड सोडून, मी तेच तुला म्हणतोय रे, तू आश्रम पकडलाय की आश्रमी तुला पकडलंय. हे म्हटल्याबरोबर त्या ब्रह्मचारी महाराजांचं लक्षात येतं त्यांची चूक आणि ते म्हणतात की यस महाराज, मी तुमच्या बरोबर येतो. तर आपल्या जीवनामध्ये हे मी मुद्दाम घटना तुझ्या पुढे का मांडले की वेदांत काय सांगतं की जोपर्यंत या संसाराला, हे जे नामरूपात्मक संसाराला जितकं आपण चिकटून राहू तितकी आपली समस्या आहे. जितकं आपण या जगामध्ये राहण्याची युक्ती आपल्याला जी की शास्त्र सांगत असतात, निरासक्तपणे राहा, तितकी युक्ती जितकी पण करू तितकंच आपलं कल्याण आहे. एक अजून गोष्ट सांगून मग तिथे थांबूया. मुद्दा मी जो उचलला होता की आत्मपरीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे शास्त्र जेव्हा आपण अध्ययन करतो, ठाकूरांचं जीवन आपण जेव्हा हे सगळं अध्ययन करतो, तर तेव्हा आपल्याला हे पण शास्त्र कोणालाही खुश करण्याकरता काही करत नाही. ते थेट बोलतात जे बोलायचं असेल, कधी कोणाला ते खुश करत नाही, आवडो की न आवडो, बट दिस इज अ फॅक्ट. दुसरी वेदांताच्या गोष्टीची सगळ्यात मजा काय असते की त्या थोडेसे आपल्याला हसवतात सुद्धा. दोन घरं असतात आजूबाजूला आणि त्या घरामध्ये काय होतं की दोन मित्र राहतात आणि पहिला मित्र रोज सकाळी आपण तो वॉश बेसिनच्या समोर दाढी करत असताना दुसऱ्या मित्राचं घर बघत असतो आणि त्याचंही वॉश बेसिन आणि त्याची खिडकी समोरच असते आणि रोज हा विचार करतो स्वतःच्या काचेच्या खिडकीमध्ये बघून, अरे हा माझा मित्र गाढव लेकाचा किती घर किती घाण ठेवलेलं आहे, त्याची खिडकी किती अस्वच्छ आहे, त्याला दिसत असतं त्याच्या काचेमधून. आणि मी त्याला उद्या सांगणार की तुझी खिडकी स्वच्छ कर, तुझं घर स्वच्छ कर, काय किती धूळ लागलेली, पूर्ण सगळे जितके पण खिडक्या सगळ्यांना धूळ लागलेली आहे, असं तो विचार करतो आणि रोज विचार करतो आणि रोज त्याला सांगायचं विसरतो. असं करता करता 6 महिने, 8 महिने, 9 महिने होतात. एक दिवशी त्याला रोज दाढी करायला जातो आणि रोज काचीच्या खिडकीतून बघितल्या त्याला त्याच्या समोर म्हणजे त्याच्या मित्राची सगळ्या खिडक्या धुळ्याने भरलेल्या आहे हेच त्याला दिसतो आणि त्याला खूप म्हणजे वाईट वाटतं, राग येतो. आता 8-9 महिने झाल्यानंतर तो एक दिवस तो अर्धवट दाढी सोडतो आणि आत्ताच जातो आणि जाऊन त्याला सांगतो की बघ बरं, मी रोज माझ्या खिडकीतून बघतो, माझ्या काचेतून बघतो, तर तुझ्या सगळ्या खिडक्या इतक्या सगळ्या घाण असतात, चल आपण दोघं आज पुसूया. तर त्याला आश्चर्य वाटतं की माझ्या तर काही असं खिडक्या घाण नाही, मी तर पुसत असतो आठवड्याच्या आठवड्या, मग काय करूया. तर मग तो काय करतो की चल बाबा घे कपडा, चल पुसायला. आणि पुसायला जातात बरोबर त्या बेसिनच्या तिथली खिडकी स्वच्छ एकदम, इतकीशी पण धूळ नाही. मग माझ्या खिडकीतून काय दिसतं असं, माझ्या खिडकीतून मला धूळ का दिसते. तो ज्या अर्धवट दाढी केलेला मनुष्य असतो आणि तो पुन्हा आपल्या घरी येतो, पुन्हा खिडकीतून बघतो तर काय की धूळ तशीच. मग तो लक्ष देऊन बघतो की धूळ त्याच्या काचेवरती असते आणि त्याची खिडकी म्हणजे दुसऱ्याची खिडकी स्वच्छ असते. म्हणण्याचा अर्थ काय की हे जे आपण अज्ञान दृष्टीने सगळं काही जग बघत असतो आणि दोषारोपण करत असतो, हे आपल्या सगळ्या दुःखाचं मूळ कारण आहे. आणि म्हणूनच की जेव्हा आपल्याला दुसऱ्याची खिडकी मधून बघत असताना दुसऱ्याची खिडकीमध्ये धूळ दिसत असेल तर आधी आपली खिडकी आपण स्वच्छ केली पाहिजे, हेच वेदांत आपल्याला शिकवतं. आणि अशा ज्याला म्हणतो की व्यंगात्मक गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला हेच शिकायला मिळत असतं की नेहमी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि त्या आत्मपरीक्षणातूनच आपल्याला सातत्याने हे ती बळ मिळत असतं आणि ते बळ मिळालं की ही आसक्ती आपली हळूवारपणे कमी होऊ शकते. गालिब नावाचे एक फार सुंदर एक फार मोठे फिलॉसॉफर झाले भारतामध्ये आणि ते हिंदीमध्ये शेअर करायचे. त्यांचा एक शेर खूपच जबरदस्त आहे. ता उम्र गालिब यही भूल करता रहा, धूल तो थी चेहरे पर और आईना साफ करता रहा.
ता उम्र गालिब म्हणजे आपलं आयुष्यभर, गालिब म्हणजे तो स्वतःलाच म्हणतोय, यही भूल करता रहा. क्या भूल करता रहा? धूल तो ती चेहरे पर, म्हणजे स्वतःच्या चेहऱ्यावरती धूळ होती, पण जेव्हा तो आरसा बघायचा त्याला काय वाटायचं, आरशावरती धूळ आहे म्हणून आरसा तो स्वच्छ करत बसायचा. म्हणूनच धूल तो ती चेहरे पर और आईना साफ करता रहा. या सांगण्याचा मागचा उद्देश फक्त एवढाच की शास्त्र अध्ययनाचं एक फार मोठं फायदा असतो की ते आपल्याला आत्मपरीक्षण करण्याकरता फोर्स करतं आणि त्यातूनच आपल्यामध्ये ती ताकद निर्माण होते की आत्मपरीक्षण करून हे जे शोक आणि मोह आचार्य शंकर सांगतात त्यांना आपण कापू शकतो. ठरलेली वेळ संपली आहे. वेदांत साधना अजून बाकी आहे भगवान श्रीरामकृष्णांची, ती उरलेली पुढच्या आठवड्यात घेण्याचा प्रयत्न करूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.